तर जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी नेत्यांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। मात्र याच आंदोलनावरून आता मंत्री तसंच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात झुंपली आहे। 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिली तर ओबीसी अडचणीत येत नाहीत का असा सवाल हाकेंनी विचारलाय। गावगाड्यातील ओबीसीचं आरक्षण गेलं तर तुम्हाला कसं कळणार असंही हाकेंनी म्हटलंय। जरांगेंची लढाई आमच्या विरोधात नसून सरकार विरोधात असल्याचं भुजबळांनी म्हटलं होतं। तसंच ओबीसींना शांतपणे मिळत असताना मोर्चे कशासाठी असा सवाल भुजबळांनी ओबीसी संघटनांना विचारला होता। जात पडताळणी रद्द का होत्या त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं, ते आम्ही शांततेनं करू। 22 लाख प्रमाणपत्र दिली गेली असतील तर ओबीसी अडचणीत नाही। निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता। सांगा बरं, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही आमच्या गुरुस्थानी आहात, तुम्ही जर मला कान पिरगाळून सांगितलं आंदोलन बंद कर, तर उद्यापासून आंदोलन बंद करतो। ज्या लढाईचं त्यावेळेला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ लढाईवर गेला होता। अंबड असेल, नगर असेल, पंढरपूर असेल, हिंगोली असेल, झाले ना लढाई एवढ्या मोठ्या। त्यावेळेला राजीनामा फेकून गेलो होतो मी। छगन भुजबळ काय असा काही याला मुद्दाम घाबरलेला आहे का चिकटलेला? पण सांगून जर कामं जर शांततेने होत आहेत तर मग मोर्चे कशासाठी? मंत्रिमंडळामध्ये बसून एसी मध्ये हवा खाऊन खाली ग्रास रूटला ओबीसीच्या मध्ये काय अंडर करंट आहे, काय तो सफर करतोय, हा ओबीसी सहन करतोय ना। तुम्हाला काय कळणार गावगाड्यातल्या ओबीसीचं कसं आरक्षण गेलंय ते? मग तुम्ही ज्या ओबीसीच्या मुद्द्यावर भुजबळांना मंत्रिपद दिले गेलं त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? 9च्या 9 मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर ओबीसीचं नाव घ्यायचं नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये।